वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच. MDH. मैं शेख आमीन शेख अयूब ट्राली पे भंगार का धंधा करता। शारदा गरीब नवाज कॉलोनी विकास के स्कूल के पीछे मतलब घूमने जाता हुआ भंगार मिला मेरे को सर के वासे। उसमें उनके कुछ सुनने के जेवर ओवर आगे थे। मम्मी मैंने राली लगाया, खाना खाने गया, बच्चों ने देखे, मम्मी ने काट के कपाट में रख दिए। मम्मी ने कर दिए। फिर मम्मी हमने वो सर आए ढूंढे हमने वहाँ भंगार की दुकान पे। फिर मैंने मम्मी को कॉल किया कि ऐसा ऐसा कुछ है। मम्मी बोले हाँ बेटा है। फिर हमने वो सर को बोले भाई है तुम्हारी चीज़ हमारे घर पे, तुम आओ। मम्मी को फ़ोन करके हमने बुला लिए, 5-6 बजे आओ तुम्हारी चीज़ लेके जाना। मैंने उनको बुलाए तो वो आए, दोनों मर्द जोरों आए। फिर मम्मी ने काट के यहाँ रखे। फिर हमने उनको दिए तो उन्होंने बोले कि भाई ये 9.5 तोला सोना था, 10 लाख रुपए का। फिर हमने उनको दिए। फिर हमको उन्होंने ये मोबाइल उनकी खुशी से दिला के दिए उन्होंने। 3-4 बच्चे, एक लड़का 3 लड़के हैं। मैं भंगार लेने उधर ही जाता कायम, रोज 300-400 रुपये मिल जाते, उस पर गुजारा चलता मेरा। भूषण संजय राजपूत दिनांक 8 तारखेला 8/5/2025 या तारखेला माझी आईने मला गावाला एका कार्यक्रमाला जायचं होतं। त्यासाठी आईने सोनं बाहेर काढून ठेवलं होतं, पण काही कारणास्तव ते कॅन्सल झालं नंदुरबारला जाणं। तर ते तिने ते कपाटीत ठेवलं आणि तेवढ्या वेळेत रद्दीवाला आला आणि आईने सांगितलं मला की रद्दी आहे ती देऊन दे। आईला पण नाही माहित की त्या जागेवर, लक्षात राहिलं की त्या जागेवर सोनं ठेवलेलं। मी पण गेलो, रद्दी असेल या हिशोबाने सगळे रद्दी काढली आणि त्या रद्दीवाल्याला देऊन दिली 10 वाजेला 8 तारखेला। नंदुरबारला जाणं कॅन्सल झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी 12 वाजेला मला नंदुरबारला जायचं होतं। आई सोनं घेण्यासाठी त्या जागेवरती गेली तेव्हा तिला कळालं की ते सोनं सुद्धा रद्दीमध्ये दिलं गेलेलं आहे। अचानक तिला धसका बसला, मला कॉल केला आणि मी तसंच त्याचा कॉन्टॅक्ट नंबर होता माझ्याकडे, पण त्याच्या घराचा पत्ता काय माहीत नव्हता। तर तपास करत करत मी त्याच्या घरी पोहोचलो। तो भंगारवाला पण मिळाला मला आणि त्याला सांगितलं जी घटना घडलेली। त्याने लगेच मला बसवलं, कारण की त्याने त्याच 8 तारखेला त्या होलसेलरकडे तो भंगार पूर्णपणे विकला होता। मग तिथं गेलो तर CCTV कॅमेरा पाहून आम्ही ते सगळी तपासणी केली, पण काही सोनं आमच्या आढळून आलं नाही तिथं। त्याच्यानंतर त्याने असं सांगितलं मला की कधी कधी भाऊ मी भंगार गोळा करतो आणि घरी निघून जातो जेवण करण्यासाठी। कधी कधी मग मुलं त्या भंगारमध्ये खेळणी असतात जुन्या, त्या काढतात। तसं तर त्यांनी काढलं, तर त्याने त्याच्या आईला फोन लावला तिथूनच आणि त्याच्या आईने सांगितलं की लहान त्याच्या मुलीने ते सोनं काढलेलं होतं आणि ते मी सुरक्षित लॉकरमध्ये ठेवलेलं आहे। मग तसंच आम्ही त्याच्या घरी गेलो, परंतु त्याची आई 8 तारखेला काही कारणास्तव ते सेंधवाला गेलेले होते। त्याच्या आईशी पण बोलणं झालं की सगळं सोनं तुमचं व्यवस्थित आहे, सगळं ठेवलेलं आहे, ते मी दुसऱ्या दिवशी 9 तारखेला 6 वाजेपर्यंत येईल तेव्हा तुमच्या ताब्यात देणार। आणि 9 तारखेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सगळं सोनं आमचं जेवढं बी होतं ते आमच्या ताब्यात दिलं। आणि त्याने म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून ना जात पाहिली ना धर्म पाहिला, त्यानुसार त्यांनी आम्हाला सगळं सोनं आमचं त्यांनी परत केलं। आणि त्यानिमित्त मी त्याला, त्याच्याकडे मोबाईल नव्हता, खराब होता त्याचा मोबाईल, त्याला 15,000 रुपयाचा मोबाईल सुद्धा त्याला गिफ्ट केलेला आहे। किती होतं ते सोनं? सोनं ते 10 तोळ होतं। कितीचे होतं? कमीत कमी आजच्या हिशोबाने केलं तर 10 लाखापर्यंत। तुम्हाला सुरक्षित परत केलं? सुरक्षित जेवढं बी आमची अमानत होती ती सगळी आम्हाला त्यांनी परत केली। त्याने सांगितलं की तुम्ही सोनाराकडे जाऊन सुद्धा चेक करून घ्या, आमच्या घरासमोरच सोनार आहे, त्यांच्याकडे जाऊन आम्ही ते तपासणी केली, सगळं व्यवस्थित होतं। घटना आहे की आमच्या जवळ घडलेली अशी घटना आहे की हजारोमध्ये एक अशी घटना घडून येते की अशी माणुसकी असते भाऊ, आज बी या जगात माणुसकी अस्तित्वात आहे। आणि तशातला एक व्यक्ती आम्हाला तो भेटला आणि त्यांनी आम्हाला आमचं सोनं, त्याचं नाव काय होतं? त्या व्यक्तीचं नाव? त्या व्यक्तीचे नाव अमीन शेख होतं। सगळे अमू असं या नावाने त्याला ओळखतात सगळे। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.